हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहे सर्व? मस्त ना आणि मजेत असायला पाहिजे. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल की भाऊबीज सर्व झाल्याने आदल्या दिवशी मी सर्व पॅकिंग वगैरे करून ठेवली होती की जेणेकरून सकाळी उठून फक्त आम्हाला खाऊन पिऊन निघायचं होतं. जेणेकरून आज आम्ही जाणार आहोत गावी. फक्त 24 तासांसाठी पण नाही जात आहोत, फक्त 18 किंवा 17 तासांसाठी जातोय. आता आम्हाला निघायला पण खूप उशीर झाला. ॲक्च्युली आमची ट्रेन आहे 8:50ची आणि आम्ही निघतोय 8:10ला आणि ठाण्यावरून ट्रेन आहे. सो फटाफट निघायचं होतं. त्यांनी झालं उशीर. नाश्ता वगैरे करेपर्यंत आम्ही विचार केला नाश्ता वगैरे करून जावे, ट्रेनमध्ये कुठे करायला मिळेल. त्याच्यामुळे सर्व नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो जवळजवळ 8-10 वाजता आणि फटाफट ऑटो पण मिळाली, नंतर ट्रेन मिळाली. नंतर आम्ही लोकल ट्रेनमधून तेवढी अनाऊन्समेंट झाली की ही ट्रेन या प्लॅटफॉर्मवर लगेच येणार आहे. सो ती जर सुटली असती ना, एक जरी लोकल ट्रेन सुटली असती ना, तर आम्हाला ती ट्रेन मिळालीच नसती. आणि आम्ही बसलो आणि खूप आम्हाला कंटाळा आला. नंतर आम्ही ई बुक घेऊन गेलो होतो. ही जो पेन आहे ना, तो मॅजिक पेन आहे. त्याच्यामुळे तो लिहिला ना तरी ते गायब होऊन जातं. त्याच्यामुळे त्याला ती बुक आणि तो पेन घेऊन गेली, कारण की ट्रेनमध्ये बसला तो मस्ती वगैरे खूप करतो, त्यांच्याशी बोल. त्याच्यामुळे त्याला मी बुकमध्ये बिझी करून ठेवलं होतं. आणि नॉर्मली त्याला अभ्यासाची पण खूप आवड आहे. सकाळी उठल्या कधी मन आलं तर बुक घेऊन बसतो, कधी आलं तर कलर वगैरे करायला बसतो, असं काय चालू असायचं. आणि बाहेर पावसाचं वातावरण झालेलं, पाऊस पडत नव्हता पण पावसाचं वातावरण झालेल्याने सर्वजण आता बोलत असतील की बाबा जा रे बाबा, आता किती पाऊस पडशील. आणि असं वातावरण झालं होतं आणि पावसाचा आता कंटाळा आला होता, कारण की दिवाळी आली. बिचाऱ्यांच्या रांगोळ्या वगैरे बाहेर काढलेल्या असतात चाळीमध्ये वगैरे राहणाऱ्यांना, त्या सर्व रांगोळ्या वगैरे निघून गेल्या. कारण की आपण 1 वर्षांपासून वेट करत असतो की ही रांगोळी काढायची, ती रांगोळी काढायची, आणि ती पाऊस आल्यावर 1 मिनिटामध्ये पण वेळ लागत नाही ती धुवून जायला. आणि त्याने जो ड्रेस घातलेला तो मिक्की माऊसचा, त्याला इतका आवडला की तोच त्याला फक्त ड्रेस घालायचं असतं. आणि त्याला तो खूप क्यूट पण दिसत होता आणि खूप क्यूट दिसत होता. त्याची पण मस्ती खूप चालू होती. मी तुम्हाला ती व्हिडिओ ऐकवते. आणि जाता हे सर्व कोकण रेल्वेतून खूप छान दृश्य तुम्हाला पण बघायला भेटतील. तुम्ही जर कधी गेलात तर, कोकणवाल्यांना तर सांगायलाच नको. तुम्ही जर कोकणाच्या बाहेरून जर कोण बघत असेल, ज्यांचं गाव कोकणात नसेल, त्यांना हे दृश्य खूप छानच वाटतं बघायला. कारण की तुम्ही पण एकदा नक्की जाऊन बघा. आम्ही जवळजवळ गावी पोचेपर्यंत आम्ही सांगितलं नव्हतं की आम्ही येणार आहोत. पण भावजी आले आणि त्यांना माहिती पडलं की आम्ही पण आता येतोय. त्याच्यामुळे सरप्राईज का बोलतात, 5 मिनिटावर येऊन त्यांना कळालं की हा आम्ही येतोय म्हणून. तोपर्यंत आम्ही कोणाला सांगत होतो, कारण की ताई, ज्या माझ्या नणंद आहेत त्यांना मी ताई बोलते, त्या ठाण्याला उतरणार होत्या आणि परत दुसरी ट्रेन पकडून गावी येणार होत्या. त्या ॲक्च्युली राहतात नागपूरला. त्या ठाण्याला उतरून आमच्या घरी येऊन भाऊबीज करून मग परत त्या गावी जाणार होत्या. तर त्या टायमाला भाऊजीने खूप काय पराक्रम केलेत, म्हणजे उठलेच नाहीत असं दाखवलं आणि डायरेक्ट पनवेलला जाऊन उठले. कारण की त्यांनाच फक्त माहिती होतं की आम्ही गावी येणार आहोत सरप्राईज देण्यासाठी. आणि हा आमच्या गावी जायचा, म्हणजे आमच्या वाडीत आमच्या गावी जायचा रस्ता आहे. पावसाचं वातावरण असल्या कारणाने ना खूप छान सगळीकडे हिरवगार झालं होतं. आणि अक्षितची मस्ती बघा, एवढं गरम होत होतं पण त्याने ते डोक्यावरची टोपी अजिबात खाली काढली नाही. आणि
असं करत करत आम्ही पोचलो फायनली घरी. हे आहे आमचं गावचं घर, माझं सासर, जिथे ताई पण आलेली आहे. सर्व सर्व गावची माणसं आलेली घरातली, जी भाऊबीजसाठी कधी येत नाहीत, ती फर्स्ट टाइम आता आम्हाला मिळणार होती. त्याच्यामुळे ना आम्ही प्लॅन करून ठेवला की सरप्राईज द्यायचं, पण सरप्राईजचे पण 12 वाजले. आई पाहिलं ना, पराक्रम केले. काय झालं काय तुला? तेच रेकॉर्ड लावलंच असतं. ओ ताई, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. पाय ना बघा तुम्ही, बघा कसा आहे तो. बघा काढ तो, काढ काढ. ती बघ रडते बघ ती. शेवटपर्यंत कोणाला सांगायचं नाही हेच आमच्या डोक्यात होतं. आणि सकाळी सकाळी भाऊजींनी बाबांना सांगितलं, कारण की जेवण आमच्या वाटेचं पण जेवण करायचंच होता. मग एवढी फिश आणायची होते. मग एवढी फिश कशासाठी, कोण येणार आहे, काय आहे. मग ते भाऊजी फायनली सांगून टाकले की हां आम्ही येणार आहोत म्हणून, हे लोक येणार आहेत. त्याच्यामुळे मग त्यांना कळालं. सो अशा प्रकारे हे आमच्या गावचं अंगण आहे. गावची होम टूरची व्हिडिओ तर माझ्या चॅनेलवर आहेच, तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि तुम्हाला आता ह्याच्या पुढेचे झाडं वगैरे लावलेली आहेत ती तुम्हाला मी दाखवते. खूप छान भरपूर सारी झाडं आहेत, आंब्याची आहेत. घराच्या मागे काजूची झाडं पण लावलेली आहेत. टोमॅटोची झाडं आहेत. कढीपत्ता आहे, कढीपत्ता मोस्टली गावीचा असतो. तुळस, सर्व ब्रिंजल, पपई, सर्व झाडं लावलेली आहेत. आणि ते पेप्स्या खातात. गावी पण आम्ही पण गावी गेलो ना की पेप्सी, परत ते 1 रुपयाचं ते बर्फी भेटते ती एक,
गावी गेलं ते असं असतं. आणि मेन म्हणजे स्टेशन उतरल्या आधी वडापाव खायचा, गावचा वडापाव नाही तर गावची मिसळ, हे सर्व आधी गेलंच पाहिजे. आणि अशा प्रकारे हे लोक 3 माकडं बसलेत जे पेप्सी खात आहेत. आणि हे लाइटिंग वगैरे केली होती दिवाळीला, पण ते आता काढली होती. सो हे अशा प्रकारे एंट्रन्स आहे आमच्या घराचं. आणि आतमध्ये जो दिवाळ आहे ना ते आता कलर केलंय. अगोदर फक्त प्लेन होतं, आता त्याला कलर केले आणि भाऊनीच ते केलंय, कुणाला कलर करायला वगैरे बोलवलं नाही. आणि खूप छान कलर केले त्यांनी पट्ट्या वगैरे लावून. आणि समोर शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आणि हे देवार आताच घेतले, अगोदर काचेचं जस्ट एकच काच होती, त्याच्यावर सर्व देव ठेवले होते. आणि आता तो देवारा घेतलाय, खूप छान देवारा घेतलाय. खूपच म्हणजे सर्व देव एकेका पायरीवर ठेवलेत. हनुमान, गणपती बाप्पा, शिवाजी महाराज, श्री स्वामी समर्थ आणि खाली सर्व मूर्त्या आहेत. खूप छान देवारा पण घेतलाय. सो अशा प्रकारे आमच्या सरप्राईजचं काय झालं तुम्ही बघितलंच असेल.